जय महाराष्ट्र आणि नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या कोडिंगची शाळावर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की गुगल कोलॅब कसं ओपन करायचं, त्याचे फायदे काय आहेत आणि आपण तेच का वापरतोय. आता अजिबात वेळ वाया न घालवता थेट कामाला लागूया. गुगल कोलॅब उघडल्यावर सर्वात वरती डाव्या कोपऱ्यात .ipython असं एक भलतंच नाव येतं. बघा, कोणतीही पायथन फाईल सुरू करताना सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या फाईलला एक चांगलं, अर्थपूर्ण नाव द्या. बरेच जण या गोष्टीला लय हलक्यात घेतात आणि नाव बदलता सरळ कोडिंग सुरू करतात. पण विचार करा, जेव्हा 1-2 महिन्यांनी किंवा वर्षभराने तुमच्याकडे 100 फाईल्स गोळा होतील, तेव्हा तुम्हाला कसं कळणार की कोणत्या फाईलमध्ये काय लिहिलं होतं. सगळा खिचडा होईल. मग तेव्हा डोकेदुखी नको, म्हणून आपण या फाईलला नाव देऊया. नाव असं द्या की भविष्यात बघितल्यावर लगेच आठवलं पाहिजे, जसं आपण आपल्या खास मित्रांचे नंबर एकदम कडक नावाने सेव्ह करतो ना, अगदी तसंच. गुगल कोलॅबचे 2 खांब प्लस कोड आणि प्लस टेक्स्ट. आता कोडिंग करताना आपल्याला 2 मुख्य गोष्टींची गरज पडते, ज्याला आपण कोलॅबचे 2 मजबूत खांब म्हणू शकतो. एक म्हणजे प्लस कोड आणि दुसरं म्हणजे प्लस टेक्स्ट. जेव्हा आपण कोडवर क्लिक करतो, तेव्हा निळ्या रंगाचा एक बॉक्स तयार होतो. आपण आपला मुख्य पायथन कोड याच बॉक्समध्ये लिहिणार आहोत. आणि जर तो बॉक्स नको असेल, तर बाजूला डिलीटचं बटन आहे, त्यावर क्लिक केलं की बॉक्स गायब. एकदम सोपं. बाकी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेक्स्ट. आता तुम्ही म्हणाल, अहो दादा, आम्ही इथे कोडिंग शिकायला आलोय, टेक्स्ट लिहून टाइमपास कशाला करायचा. तर ऐका, आज तुम्ही जे कोडिंग करणार आहात, ते उद्या सकाळी उठल्यावर तुम्हाला आठवेलच याची वॉरंटी नसते. आणि 1 महिन्यानंतर तर असं वाटेल की हा कोड आपण नाही, तर एलियन्सनी लिहिलाय. म्हणून आपण तो कोड का लिहिलाय, त्यातून कोणती समस्या सोडवलीये, याचं छोटंसं स्पष्टीकरण आपण या टेक्स्ट बॉक्समध्ये साध्या भाषेत लिहून ठेवतो. विशेषतः जेव्हा एकाच कोडवर 4-5 मित्र मिळून काम करत असतात, कोडिंग करताना हे स्पष्टीकरण खूप कामी येतं. असाइनमेंट ऑपरेटर ची कमाल मजेशीर उदाहरण. चला तर आज आपण शिकणार आहोत असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटर म्हणजेच आपला लाडका इक्वल टू चा सिम्बॉल. प्रोग्रामिंगच्या दुनियेत असाइनमेंट ऑपरेटरशिवाय कोणताही कोड बनूच शकत नाही, हे लिहून घ्या. आपण पहिली दुसरीत शिकल्यापासून गणितात जे इक्वल टू वापरतो ना, कॉम्प्युटरच्या भाषेत त्यालाच असाइनमेंट ऑपरेटर म्हणतात. याचं काम खूप सोपं आहे. डाव्या बाजूच्या नावामध्ये उजव्या बाजूची व्हॅल्यू किंमत नेऊन साठवणे, स्टोअर करणे. एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. समजा राहुल नावाचा आपला एक मित्र आहे आणि त्याच्याकडे 3 सफरचंद ॲपल्स आहेत. आणि संकेत नावाचा दुसरा मित्र आहे, ज्याच्याकडे 4 सफरचंद आहेत. आता पायथनला हे कसं सांगायचं. आपण सरळ लिहिणार राहुल 3, संकेत 4. याचा अर्थ असा की आपण पायथनला सांगितलं, भावा, राहुलच्या नावावर 3 सफरचंद बुक कर आणि संकेतच्या नावावर 4. हा जो मध्ये आपण वापरलाय, तोच आहे आपला असाइनमेंट ऑपरेटर. आता या दोघांकडे मिळून एकूण किती सफरचंद झाली, हे काढण्यासाठी आपण एक नवीन शब्द तयार करू, टोटल. आणि कोड लिहू. टोटल राहुल संकेत. इथे आपण एकाच वेळी 2 गोष्टी केल्या. पायथनचा असाइनमेंट ऑपरेटर तर वापरलाच, सोबतीला बेरीज करण्यासाठी प्लस ऑपरेटर सुद्धा वापरला. आता हा कोड रन कसा करायचा. डाव्या बाजूला एक छोटा त्रिकोणाचा सिम्बॉल, प्ले बटन, दिसतोय ना, त्यावर क्लिक करायचं. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा गुगल कोलॅबवर हे बटन दाबता, तेव्हा वरती राम आणि डिस्कशन लिहून येतं आणि कनेक्ट व्हायला 15 ते 20 सेकंद वेळ लागतो. गुगलचे महाकाय सर्व्हर्स तुमच्या कोडसाठी जागा तयार करत असतात. एकदा का ते कनेक्ट झालं की पुढच्या वेळी बटन दाबताच कोड सेकंदाच्या भागात रन होतो. पण एक गडबड झाली. आपण प्ले बटन तर दाबलं, कोड पण रन झाला,
पण स्क्रीनवर उत्तर कुठेच दिसत नाहीये. कुठे गेला आपला 7 नंबर? मित्रांनो, पायथन हा शेवटी एक मशीन आहे. त्याला स्वतःची अक्कल नसते. आपण त्याला फक्त बेरीज करायला सांगितली, ती त्याने गुपचूप करून स्वतःच्या पोटात ठेवली. जोपर्यंत आपण त्याला ओ पायथन भाऊ जरा उत्तर दाखवा असं स्पष्ट सांगत नाही, तोपर्यंत तो आपल्याला काहीच दाखवणार नाही. उत्तर स्क्रीनवर दाखवण्यासाठी पायथनमध्ये एक हक्काचा माणूस आहे, ज्याचं नाव आहे प्रिंट. हा प्रिंट नावाचा फंक्शन कंसात टाकलेलं उत्तर स्क्रीनवर छापून देतो. म्हणून आपण खाली लिहू प्रिंट टोटल. आता बघा मॅजिक. जसं मी प्ले बटन दाबलं, खाली उत्तर आलं 7. आता समजा राहुलने अजून काही सफरचंद आणली आणि आपण राहुलची व्हॅल्यू 3 वरून बदलून 10 केली. राहुल 10 आणि पुन्हा कोड रन केला, तर उत्तर लगेच अपडेट होऊन येतं 14. तर आज आपण काय काय शिकलो? असाइनमेंट ऑपरेटर, प्लस ऑपरेटर, प्रिंट फंक्शन आणि व्हॅल्यू साठवून ठेवणारे व्हेरिएबल्स. या प्रिंट स्टेटमेंटमध्ये अजून खूप भन्नाट व्हरायटी आणि प्रकार आहेत, जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एकदम प्रॅक्टिकली पाहणार आहोत. तोपर्यंत विचार करू नका. कोड करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय फ्यू. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपल्या शाळेत. कोडिंगची शाळा.